हाय, कशा आहात? आज आपण भरलेली मिरची करायची आहे। ही मिरची मोठी आहे, त्यापेक्षाही जाडी मिरची बाजारात भेटते। आता ही मोठी असल्यामुळे हे आपण मध्ये कापायची, अशी मध्ये कापून मध्ये अशी चीर पाडायची। मध्ये मी दाखवते। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ओलं खोबरं किसलेलं, थोडीशी कोथिंबीर, त्याच्यामध्ये थोडंसं धनिया पावडर, थोडीशी धनिया पावडर, थोडीशी जिरा पावडर घ्यायची आपण, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट थोडंसं टाकायचं। मिरची तिखट असते ना, म्हणून नावाला तिखट टाकायचं। थोडंसं हिंग टाकायचं आपण, आणि 1 ते 2 चमचे आपण त्याच्यामध्ये चण्याचं पीठ घ्यायचं। दोन चमचे चण्याचं पीठ घेतलं आपण। चवीनुसार मीठ घेऊया, आपण। थोडीशी नावाला साखर घ्यायची, हे बघा एवढीशी, थोडीशी साखर घ्यायची। या ज्या मिरच्या आपण घेतल्या त्याचे असे 2 तुकडे केलेले आहेत, त्याचे मध्ये आपण मधीच कापून घ्यायचे। हे बघा, हे असे मध्ये कापून घेऊया। हे बघा, असे मध्ये व्यवस्थित कापून घ्यायचे आपण। असे सगळे आपण आता एक एक कापून घेऊया। आता आपण या मिरच्या सगळ्या कापून घेतल्या आहे बघा, व्यवस्थित आपण कापून घेतल्या आहे मिरच्या। अशा कापायच्या व्यवस्थित, कापून झालं। आता हे जे आपण सारण केलं आहे सगळं मिरचीत भरायचं, ते सगळं आपण एकजीव करायचं। त्याच्यामध्ये थोडंसं लिंबाचं रस, लिंबूचा आपण लिंबू पिळायचं त्याच्यामध्ये थोडंसं। आता व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया, सगळं मस्त की एकजीव करून घेऊया। सगळं एक साईडने सगळं एकजीव करायचं। आता आपण सगळं मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं व्यवस्थितपणे। ही मिरची अशी बघा, हे आता आपलं एक एकजीव झालेला आहे व्यवस्थित मस्तपैकी। आता ह्या मिरच्या अशा घ्यायच्या आणि आपण अशा भरायच्या याच्यामध्ये, व्यवस्थित गच्च भरायच्या त्या। अशा बघा, अशा भरून घ्यायच्या। असं दाबून भरायच्या, म्हणजे ते व्यवस्थित राहतं, त्यातलं सारण बाहेर पडत नाही फ्राय करताना। आता आपण एक एक अशा सारून घेऊया। आता आपल्या सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत व्यवस्थितपणे। आता आपण त्या फ्राय करून घेऊया। तर आपली कढई व्यवस्थित तापलेली आहे, त्यात आपण थोडंसं तेल ओतून घेऊया। आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता एक मिरची अशी सोडायची। बारीक गॅसवरती तशा त्या मिरच्या आपण फ्राय करत ठेवायच्या। बारीक गॅसवर तशाच हळूहळू 2-2 सेकंदानंतर आपण फिरवत राहायचं वरून खालून, म्हणजे ते आतलं पीठही आपलं असतं तेही व्यवस्थित शिजून निघतं। परत वरून खाली करायच्या। असं व्यवस्थित हलवल्याने काय होतं, आपलं पीठही छान शिजून निघेल, का आतून कच्चं राहणार नाही ते।
आता आपल्या मिरच्या व्यवस्थित झालेल्या आहेत, आतूनही फ्राय झालेल्या आहेत व्यवस्थित. तर आता बाहेर काढूया आणि अशाच आपण ह्या सगळ्या मिरच्या आपण फ्राय करून घेऊया.